आज आपण असा भाजीचा प्रकार बघणार आहोत, जी भाजी भाकरीसोबत, भातासोबत आणि चपातीसोबत कशासोबतही आपण सर्व करू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपी कशाची आहे? रेसिपी आहे आंबट शेपू चुक्याची भाजी. तर याची चव आहे ना, नुसते आंबटच नाही तर आंबट, गोड आणि तिखट कॉम्बिनेशन आहे. खरंच खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करा. मी ही भाजी माझ्या आजीच्या पद्धतीने बनवते. तुम्ही देखील याच पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे. जेवढी बनवायला सोपी तेवढी खायला देखील अतिशय चविष्ट आहे. खायला आपल्या शरीराला देखील खूप पौष्टिक आहे. यामधून आपल्याला प्रथिने, फायबर भरपूर प्रमाणात मिळतो. त्यामुळे ही भाजी खायलाच पाहिजे. तर पण भाजी खायची म्हटल्यावर सुरुवातीला आपल्याला ती शिजवून घ्यावी लागेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया. तर काय करायचं, सर्वात अगोदर कढई घ्यायची. कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये शेपू आणि चुका छान असं निवडून, शेपू चुक्याची भाजी छान निवडून यामध्ये घालायची आणि छान अशी निवडून घालायची. म्हणजे कसं त्यामध्ये खराब असतं ती धुवून घालायची. आणि त्यामध्ये ना मी तुरीची डाळ घातली आहे. तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील घालू शकता, मुगाची डाळ देखील घालू शकता. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही डाळ यामध्ये घालू शकता. आणि आता तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी ही जी आहे तर ती बिना पाणी टाकता मी शिजवून घेतलेली आहे. थोडं देखील पाणी मी यामध्ये घातलं नाही, तरी देखील भाजी किती छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता. आणि आता ही भाजी जी आहे तर ती आपण पळीच्या साहाय्याने छान मॅश करून घेणार आहोत. तुम्ही मॅशरने देखील मॅश करू शकता. आणि ही डाळ जी आहे ना तर ती भरपूर प्रमाणात शिजलेली नाही आहे, जरा कमी शिजली आहे. मीच कमी शिजवली आहे कारण म्हणजे आपण नंतर भाजीला फोडणी दिली ना तर तेव्हा देखील आपली भाजी आपण शिजवणार आहोत. त्यामुळं आता जरा कमीच भाजी शिजवलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही भाजी आहे ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खरंच तुम्हाला खूप आवडेल. आणि आंबट भाजी आवडत नाही, ती खूप आंबट लागते असं म्हणणारे देखील ना बोटच चाटत खातील हा शब्द माझा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या क्रांती ब्लॉगमध्ये कधीच खोटी माहिती किंवा खोट्या आशा मिळत नाही. जे काय आहे ते सत्य आणि खरं खरं मिळतं. तुम्हाला जे माझे जुने यूट्यूबर आहेत, पहिल्यापासून माझे रेसिपीज बघतात त्यांना तर हे माहितीच असेल. जे कोणी माझी पहिल्यापासून रेसिपी बघत आहे त्यांनी देखील मला एक कमेंट करा, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का, कशा असतात माझ्या रेसिपी, नक्की एक कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पाहू शकता आता ही भाजी जी आहे तर ती मी छान मॅश करून घेतलेली आहे. आता यामध्ये ना ह्या भाजीला कडवटपणा येऊ नये किंवा जास्त आंबट होऊ नये म्हणून एक जिन्नस आपण यामध्ये ॲड करणार आहोत. ती काय तर झालं सांगते. तर यामध्ये मी घातलेलं आहे बेसन, म्हणजे बेसन पीठ. चणा डाळीचं पीठ आहे. तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ देखील घालू शकता, पण कडवटपणा घालण्यासाठी आपल्याला इथे बेसनच यूज करायचं आहे. म्हणजे बेसन पिठाने ना खरंच खूप छान अशी ह्या भाजीची टेस्ट येते. भाजीची टेस्ट जरा खूप काही आगळी वेगळीच होते खरंच. तुम्ही कोणी ही भाजी आधी बनवली, ही भाजी खाऊन तुम्हाला कोणाची आठवण येते? मम्मीची, आईची, आजीची, नक्की कोणाची आठवण येते ते नक्की सांगा. मला तर माझ्या आजीचीच आठवण येते, कारण मला माझ्या आजीच्या हातची ही भाजी खूप आवडते. मी नेहमी खाते. गावाकडे गेले तर मी माझ्या आजीला ही भाजी नक्की बनवायला सांगते. खरंच खूप छान लागते भाजी, मला तर खूप आवडते आणि भातासोबत तर एक नंबर. म्हणूनच आज ही भाजी मी भातासोबत बनवत आहे. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून छान मॅश केली. आता भाजी मॅश झालेली आहे. आता आपल्याला एका परातीमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे. मी ही भाजी आता एका परातीमध्ये काढून घेते. तुम्ही अशीच ठेवून दुसऱ्या भांड्यामध्ये देखील अशीच भाजी ठेवून दुसऱ्या भांड्यामध्ये फोडणी देऊन मग ती ओतू शकता. पण मला याच कढईमध्ये पुन्हा फोडणी द्यायची आहे, त्यामुळं मी तीच भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि परत तीच कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये घातलं तेल आणि त्यातच पुन्हा फोडणीची तयारी सुरू केली. आता छान तेल गरम होऊ दिलं आणि तेल गरम होत आलं की मग लगेच त्यामध्ये जी मोहरी घातली आणि मोहरी छान तडतडू दिली. मोहरी नेहमी छान तडतडू द्यायची, म्हणजे मोहरी जास्त तडतडली तर मोहरीचा कच्चेपणा निघून जातो. आणि मोहरी जर नाही छान तडतडली आणि नाही छान तळली गेली तर ती दाताखाली आल्यावर खडा लागल्यासारखं वाटतं. म्हणून मोहरी नेहमी छान अशी तडतडू द्यायची आणि नेहमी तेलात मोहरीच पहिल्यांदा घालायची. म्हणजे ते बाकीचं जे आहे तर ते परतेपर्यंत मोहरी छान परतवून होते. आणि मग यामध्ये घालायचं जिरे आणि जिरे देखील छान फुलू द्यायचे. आणि जिरे छान फुलले की मग यामध्ये घालायचं लसण आणि लसण घालून मग मिरची घालायची. मी म्हणलं ना सुरुवातीला थोडीशी आंबट, गोड आणि तिखट देखील ही भाजी लागते.
पण मिरची जरा थोडी कमी घालायची, म्हणजे भाजीची टेस्ट जर तुम्हाला योग्य प्रमाणात पाहिजे असेल आणि फक्त भाजी 2 लोकांसाठी पाहिजे असेल तर ही भाजी एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला जास्त लोकांसाठी पाहिजे असेल तर तुम्ही भाजी वाढवू शकता आणि मिरच्या देखील वाढवू शकता. आणि आता मी यामध्ये घालते कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून छान परतवून घेते. 2 मिनिटासाठी छान परतवल्यानंतर मी यामध्ये सुके मसाले घालते. सुक्या मसाल्यांमध्ये मसाले जास्त घालायचे नाहीत. अगदी थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर आणि थोडासा गरम मसाला, अगदी थोडं थोडं घालायचं, कारण आपल्याला विदाऊट मसाला भाजी बनवायची आहे. तुम्ही हे मसाले नाही घातले तरी देखील चालेल, पण मसाल्यांनी देखील थोडी चव वेगळी येते. आणि तुम्हाला माहिती आहे मी कधीच काहीच वाया घालवत नाही. त्यामुळे मी या परातीला थोडीशी भाजी चिकटली होती तर त्याच परातीमध्ये पाणी घालून ते पाणी पुन्हा यामध्ये घातलं. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या भाजीला गरम पाणी वापरा, छान लागेल भाजी गरम पाण्याने. पण मी नाही वापरलं, म्हणजे असं कंपल्सरी असं काही नाही आहे. आपली मर्जी, आपण म्हणजे कसंही घालू शकतो. आणि आता तुम्ही पाहू शकता छान अशी मस्त अशी भाजी जी आहे तर ती आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता, पण मला अशीच परफेक्ट वाटते म्हणून मी अशीच ठेवली. आणि बघा आपली भाजी तयार आहे. आता यामध्ये मी मीठ घालून 2 मिनिटासाठी भाजी मीडियम गॅसवर ठेवणार आहे. तुम्हाला वाटलं असेल ना मी मीठ विसरले, आता असं अजिबात नाही. मी पालेभाज्यांना मीठ नेहमी शेवटीच घालते, तुम्हाला माहीतच आहे. आणि तर अशीच होती आजची रेसिपी, अगदी वेगळ्या पद्धतीची. ही आपली शेपू चुक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील सांगा. पुढच्या रेसिपी येईपर्यंत बाय.